तुमच्यासोबत पण असं कधी झालंय का हो? तुम्ही असं बोललात, की आता हा खूप दिवस झाला आजारी पडला नाही किंवा खूप दिवस झाले मी आजारी पडले नाही, की लगेच आजारपण आलेलं आहे. माझ्यासोबत ना असं नेहमी होतं. आज मुलगा स्कूलमधून आलेला आणि लगेच जाऊन बेडरूममध्ये जाऊन बेडवरती झोपला. का झोपला बघते तर त्याला थंडी, ताप आलेला. तर माझी मुलगी 8 दिवसापूर्वी आजारी होती. मी तिला बोलत होते, की "अगं त्याच्याजवळ नको जाऊ, त्याला इन्फेक्शन होईल." आता वर्ष झालं तो आजारी पडलेला नाहीये. एकदम स्ट्राँग बॉय आहे. असं बोलून अगदी 4 ते 5च दिवस झाले, की त्याला लगेच थंडी, ताप, तो लगेच आजारी पडला. माझ्यासोबत तर असं नेहमी होतं, मला अनुभव येतो. तुम्हालाही असा कधी अनुभव आलेला आहे का? मला नक्की सांगा. आणि मी त्याला लगेच हॉस्पिटलला घेऊन आलेले आहे. तिथे त्याला ना त्याचं फीव्हर वगैरे चेक केलं. त्याला मोबाईल नंबर विचारत होते त्याच्या पप्पांचा, तर तेही त्यांनी सांगितला. त्याला अगदी तोंडपाठ आहे. मग सर होते आज, मग सरांकडे आतमध्ये केबिनमध्ये घेऊन गेलेत. कारण बाहेरच सगळी माहिती वगैरे लिहून घेतात आणि नंतरच केबिनमध्ये सरांच्या पाठवतात. तर सरांनी त्याला चेक वगैरे केलं. तर सांगत होते, "काही खाल्लं वगैरे?" तर नाही म्हटलं. तर सर म्हटले, "काही नाही, व्हायरल इन्फेक्शन आहे. एवढं काही काळजी करायचं टेन्शन नाही." त्याला अचानकच थंडी, ताप असं आणि खोकलाही होता. आम्ही हॉस्पिटलला आलो. हा ना आमच्या घरातील अगदी आमचा म्हणजे बोलका पॅरॉटच आहे. तो शांत असेल ना, तर घर अगदी शांत राहतं आणि एकदम क्यूट बाळासारखा वागतो आजारी असेल त्यावेळेस. तर असंही तो अगदी झोपून वगैरे नसतो. असतो ॲक्टिव्ह पण एवढा नाही. मग आम्ही चेक वगैरे केल्यावर बाहेर बसलो होतो. मग साहेब खाली जाऊन गोळ्या वगैरे घेऊन आले आणि ते मॅडम सांगत होत्या कशा घ्यायच्या आणि कशा नाही ते. घरातील मुलं आजारी असले ना, की कसं आईला एक थोडंसं म्हणजे वेगळंच वाटतं. मला तर अजिबात करमत नाही आणि त्यातून मुलगा आजारी असेल ना, तो एवढा बोलतो पण एकदम शांत झाला तरीही करमत नाही. गोळ्या वगैरे घेतल्या आणि आम्ही घरी गेलो. तर आला तर डायरेक्ट झोपला. परत मग त्याला ना उठवलं वगैरे आणि मी त्याला म्हटलं, "उठ बाळा, काहीतरी खाऊन वगैरे घे." आणि त्याला असं वाटतं, की मी आजारी असल्यावर मम्मीने खूप सारं मला प्रेम करावं, सारखं जवळ घ्यावं. मग त्याला मी तसंच म्हणजे ट्रीट करते. म्हणजे मुलं लवकर बरे होतात आणि मी डोसा आणि इडली बनवलेलं, तर त्याला डोसे आवडतात ना, मग त्याला खाऊ वगैरे घातलं आणि नंतर मग तो गोळ्या खाऊन झोपला. तर माझा हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय. आवडला असेल तर लाईक, सबस्क्राईब करायला विसरू नका.